राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह हा अतिशय मोठी समस्या निर्माण झाली आहे। मधुमेहामुळे मानवी शरीराचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असतो। अनेक ऑर्गन्स त्यामुळे फेल्युअरकडे जात असतात आणि याचा समाजावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे। नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी यांच्या वतीने ठाणे शहरातील ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये अनेक वेळेस आजपर्यंत मधुमेह तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिराला ठाणेकर नागरिक प्रत्येक वेळेस अत्यंत उत्साहाने सहभागी होत असतात। मधुमेहाच्या विषयी जनजागृती करणं, मधुमेहाची परिणाम किती दाहक आहेत हे जनतेपर्यंत पोहोचवणं या दृष्टिकोनातून या शिबिरांचं आयोजन करण्यात येतं। या शिबिराला आज देखील उदंड प्रतिसाद मिळाला। मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांचं स्क्रीनिंग या निमित्ताने करण्यात आलं। लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लेफ्टनंट ट्रेव्हर मार्टिस, त्याचप्रमाणे प्रथम डीवीजी लेफ्टनंट राजेंद्र शहा, सन्माननीय अतिथी म्हणून जीएसटी लेफ्टनंट राजुल पटेल आदी उपस्थित होते। लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या अध्यक्ष लायन संजना खेमानी तसंच लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीचे मधुमेह आणि वैद्यकीय केंद्र अध्यक्षा लायन अनगा गांधी या देखील यावेळेस उपस्थित होत्या। यावेळेस बोलताना या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाची उद्दिष्ट या संदर्भात लायन्स क्लबच्या वतीने माहिती देण्यात आली। I am District Governor PMJF Lion Trevor Martis. We are celebrating our October Service Week from 1st to 10th of October. All clubs are doing fantastic activities. My compliments to President of Thane Kopri for conducting Environment and Diabetes Camp. My compliments to Environment DC Seema Ladge and Diabetes DC Anka Gandhi for the wonderful work they are doing for the needy at Thane station. May God bless them and give them good health to continue with this good work of serving the needy. Where there is a lion, there is a need. Where there is a need, there is a lion, and they are doing wonderful work. Thank you and God bless you. जगामध्ये नीट निघालेले जे आपले रोग आहेत त्यामध्ये डायबिटीज हा नंबर 1 डिसीज आहे आणि त्याचं निर्मूलन करण्यासाठी आम्ही लायन्स इंटरनॅशनल कटिबद्ध आहोत। या ठिकाणी आम्ही ठाणेच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती बऱ्याच वर्षापासून हा प्रोजेक्ट राबवतो आहे आणि इथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाची फ्रीमध्ये सगळी टेस्ट करून देत आहोत। साधी टेस्ट करत नाही तर 3 महिन्याची HbA1c टेस्ट करून देत आहोत। आमच्या लायन्स क्लबचा जो उद्देश आहे तो 20 आहे। 20 हे जरी 2 शब्द असले लहानचे पण त्याचा अर्थ फार व्यापक आहे आणि सगळीकडे लायन्स इंटरनॅशनल मार्फत ही सेवा होत असते। आज या ठिकाणी मला अनगाजी आणि खेमानी आपण बोलवलं त्याबद्दल मी आपला फार फार आभारी आहे। Good afternoon, Presiding Officer, President of Lions Club of Thane Kopri, Sanjana ji, the First Lady of the Multiple, Lion Seema Ladge, और हमारे डिस्ट्रिक्ट चेयरपर्सन डायबिटीज लायन अनगा गांधी जी। आज हमारे लायंस डिस्ट्रिक्ट 323A1 A2 के जो हमारा सेवा सप्ताह चल रहा है उसमें अनगा गांधी जो बहुत अच्छी तरह से डायबिटीज़ के ऊपर काम कर रही है और उनको पूरा सहयोग दे रहे हैं लायंस क्लब ऑफ ठाणे कोपरी और सभी क्लब्स। और आई विश कि ये वर्ल्ड डायबिटीज़ फ्री हो जाए, ऐसी अपेक्षा के साथ आई कॉन्ग्रेचुलेट लायंस क्लब ऑफ ठाणे कोपरी फॉर अ वंडरफुल प्रोजेक्ट। नमस्ते, लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीतर्फे मी आमचं जे मेडिकल डायबिटीज सेंटर आहे त्यातर्फे मी लायन अनगा गांधी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन यांनी आम्हाला डायबिटीजसाठी फंड्स दिलेले आहेत आणि त्यामधनं आम्ही दर महिन्याला या रेल्वे स्टेशनवरती सर्व पब्लिकसाठी हे कॅम्प घेत असतो, फ्री डायबिटीज कॅम्प। त्यामध्ये आम्ही RBS करतो आणि HbA1c म्हणजे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट जी बाजारामध्ये त्याची मार्केट प्राइस आहे 600 रुपये, ती आम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये सगळ्यांची करत असतो। आत्तापर्यंत 101 डायबिटीज कॅम्प आम्ही या ठिकाणी घेतले आणि अजूनही आम्ही ते सतत करतच आहोत।
त्यासाठी आम्ही लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनचे आभारी आहोत. तसंच आमच्या लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीतर्फे असंख्य उपक्रम राबवले जातात. आमचे गव्हर्नर या ठिकाणी आलेले आहेत, ट्रेवर मार्टिस, त्यांचा आम्हाला सतत साथ असते. आमची प्रेसिडेंट या ठिकाणी संजना खेमानी आहे, ती अतिशय डेडिकेटेडली काम करत असते. या ठिकाणी मल्टिपलच्या फर्स्ट लेडी सीमा लडगे जी आलेले आहेत, त्याही आम्हाला इथे मदत करत असतात. आणि त्यांचे मल्टिपल काउन्सिल चेअरपर्सन जे मनीष लडगे आहेत, ते आमचे ट्रेझरर आहेत. आणि GST चेअरपर्सन आमचा हा सेवा सप्ताह चालू आहे, त्याच्या या अध्यक्ष आहेत, त्याही आम्हाला अतिशय मदत करतात. तर सगळ्यांचे या ठिकाणी आभार. आमचा सेक्रेटरी संतोष कदरेकर असे आम्ही सगळी मिळून ही टीम वर्क आहे आमचं, आणि टीम वर्कने आम्ही हे सगळं काम करत असतो. ठाणे महानगरपालिकेमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या या सगळ्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आगामी सोमवारी संयुक्त मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत माजी खासदार श्री राजन विचारे आणि मनसे नेते श्री अविनाश जाधव यांनी दिली. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही, या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये देखील अनेक मोर्चे आणि आंदोलनं केले जातील, असा इशारा यावेळेस खासदार राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी दिला. ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे. निधी आणला जातो आहे, मात्र तो निधी केवळ कागदावर खर्च केला जातो आहे. प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराने अक्षरशः महापालिका भरभटलेली आहे. हे सगळं नागरिकांसमोर लेखाजोखा मांडला जाईल, असं यावेळी श्री राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी सांगितलं. जास्तीत जास्त ठाणेकरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळेस केलं. ठाणे शहरातील गडकरी रंगायतन ते महानगरपालिका असा या मोर्चाचा रस्ता असणार आहे. कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे. तो यांचे मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाहीत. आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण का नाही आलं? आमच्या मागणं आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे पाण्याचं धरण आहे, पण आम्ही ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते. घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकतायत. मग टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकतायत. ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोकं रस्त्यावर उतरली, ठाण्यातली लोकं रस्त्यावर उतरायला लागली, पण यांना काही फरक पडत नाही. 4-4 GR निघाले. शेवटचा जो GR निघाला त्यात रात्री 12 ते सकाळी 5 आणि सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यानच हेवी ट्रक निघेल. परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या, ते म्हणाले नाही, पुन्हा GR बदलला आहे आणि 10 वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात. सो यांचं कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचं तालमेल नाही. फक्त दहशत करणं, दहशतीच्या जीवावर सगळं खपवून घेणं, याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी 13 तारखेला संध्याकाळी 4 वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल. आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील. याच्या पुढचे सर्व आंदोलनं ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं काम आम्ही करू. पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही, पुढची निवडणूक ही कामावर होईल, आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल. आणि आम्हाला माहिती आहे की ठाणेकर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहतील. धन्यवाद. ठाणे शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या विकसनशील धोरणांसाठी कार्यरत असणाऱ्या क्रेडाई MCHI ठाणे यांच्या वतीने 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील रेमंड ट्रेड शो हॉल येथे पुनर्विकास प्रदर्शन 2025चं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात ठाण्यातील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन क्रेडाई MCHIचे ठाणे अध्यक्ष सचिन मिरानी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच
स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले अनेक वर्ष किमान वेतन दिले जात नसून त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार श्री संजय केळकर यांनी केली आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केळकर यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली. या विभागात 140 कंत्राटी कर्मचारी असून ते मीटर रिडिंग, पाण्याची देयकं वितरित करणे अशी कामं गेली 4 वर्ष करत आहेत. मात्र महानगरपालिकेने दिलेल्या कार्यादेशानुसार आणि करारानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन 32,000 रुपये देणं बंधनकारक आहे. मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना दरमहा अवघे 12,000 रुपयांचं वेतन देत असून कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम हडप केली जात आहे. या विभागातील कंत्राटी अभियंत्याला 40,000 रुपये वेतन देणं बंधनकारक असून त्यांना अवघे 15,000 ते 17,000 रुपये वेतन दिले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. अनेक या शहराचे आणि शहराबाहेरचे, आता तर माझ्याकडे बोईसर पालघरचे पण आले होते लोक. खूप समस्या आहेत, त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो. आज मोठ्या संख्येने कामगार पण आले. महानगरपालिकेमध्ये जे पाणी खात्यामध्ये काम करत आहे, किती शोषण असू शकतो याचा उत्तम नमुना आहे. ही कामगार पाणी खात्यामध्ये मीटर रीडर म्हणून, बिलं टाकण्याकरता म्हणून कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, यांना बेड्या घातल्या पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. वर्क ऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे. तर तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर 12,000 रुपये पगार दिला जातो. मिनिमम वेजेस पण नाही आहे. ही लुटमार कोण करत आहे? अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हे गेली 4 वर्ष चालूच आहे. 140 लोक आहेत हे, आणि हे निमूटपणे कुठेतरी काम मिळत आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहेत. आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला लागेल. आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार आहोत. मानसिक आरोग्य ही केवळ वैद्यकीय संज्ञा नाही, तर प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या काळात मनाची काळजी घेणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असं प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं. 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी डॉक्टर पवार यांनी एखाद्याला शारीरिक आजार झाला तर समाज तत्परतेने धावून जातो, मात्र मानसिक त्रासांबाबत अजूनही समाजात शांतता, संकोच आणि कलंक भाव दिसून येतो. ही अडचण असल्याचं यावेळेस कैलास पवार यांनी सांगितलं. आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे आणि आज आपण त्याचं सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे त्याचं इनॉग्रेशन केलं आहे. हे महिनाभर चालणारा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये
जेही लोक ट्रेसखाली काम करतात, म्हणजे आरोग्य विभाग असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, डिझास्टर मॅनेजमेंटचे लोक असतील, रेव्हेन्यूचे लोक असतील, वेगवेगळ्या RTOचे लोक असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जिल्हा परिषदेचे लोक असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम ज्यांना ट्रेसमध्ये काम करावं लागतं, ज्यांना तणावाखाली काम करावं लागतं, त्यांच्यासाठी महिनाभर हा उपक्रम आम्ही राबवणार आहे. यांच्यासाठी व्याख्यानं ठेवणं, यांचं ट्रेनिंग सेशन्स घेणं, यांच्यासाठी सिम्पोजियम अरेंज करणं, यांच्यासाठी काही लेक्चर्स अरेंज करणं, इंटरॅक्शन सेशन्स अरेंज करणं, असला विविध उपक्रम आम्ही जिल्ह्याभरात राबवणार आहे. इनफॅक्ट एकाच महिन्यात तर ह्या गोष्टी सगळ्या ऑफिसेस कव्हर करणं पॉसिबल होणार नाही, परंतु जेवढं मॅक्झिमम आम्ही काही जे हाय रिस्क जे आहे त्यांना आम्ही कव्हर करणार आहे. आमची सायकॅट्रिस्टची टीम जी आहे ती टीम या वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.